नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS 95 पेन्शन वाढबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शन वाढ निश्चित 10 वर्षाच्या प्रयत्नानंतर किती वाढेल किमान पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकार EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे। यामुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे। गेल्या 10 वर्षापासून पेन्शनधारक सातत्याने यासाठी प्रयत्न करत आहेत। आता 2025 मध्ये त्यांचे हे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विविध अहवाल आणि तज्ज्ञांच्या मते सरकार EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे। यामुळे लाखो पेन्शनधारकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत। सध्या अनेक पेन्शनधारकांना केवळ 1000 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे, जी वाढत्या महागाईच्या तुलनेत खूपच अपुरी आहे। EPS 95 नॅशनल ऑजिटेशन कमिटी म्हणजे NSE ने सरकारकडे किमान पेन्शन 7500 रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात 10 जानेवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीत पेन्शन वाढीची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली। अर्थमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे। मित्रांनो, 2025च्या अर्थसंकल्पात EPS आणि EPS 95 अंतर्गत वेतन मर्यादा 15000 रुपयावर 21000 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला। जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर पेन्शनधारकांना मासिक पेन्शनमध्ये मोठी वाढ मिळू शकते। नवीन वेतन मर्यादा आणि पेन्शनचे गणित। जर मित्रांनो नवीन वेतन मर्यादा 21000 रुपये लागू झाली तर पेन्शनची गणना पुढील प्रमाणे होईल। पेन्शन बरोबर 21000 गुणिला पेन्शन योग्य सेवा भागीला 70। उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याने 35 वर्षे सेवा दिली असेल तर त्याला मिळणारी मासिक पेन्शन असेल 21000 गुणिला 35 भागीला 70 बरोबर 10500 रुपये। मित्रांनो, EPFOच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे CBT बैठक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडली। या बैठकीत आर्थिक वर्ष 2024-25 साठी भविष्य निधीवरील व्याजदर निश्चित करण्यात आला। या बैठकीत पेन्शन वाढीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला। तज्ज्ञांच्या मते सरकार EPS 95 अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याचा गंभीरपणे विचार करत आहे। पेन्शनधारकांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि राजकीय दबावामुळे 2025 मध्ये पेन्शन वाढ होण्याची शक्यता खूपच जास्त आहे। EPS 95 पेन्शन वाढीची मागणी गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे। मात्र 2025 मध्ये या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे। जर सरकारने किमान पेन्शन 7500 रुपयापर्यंत वाढवले तर लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।